विषय असा झालाय की लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ विष्णू वाघ. विष्णू वाघांची विद्यार्थी दशेपासून जी एक साहित्यिक सामाजिक चळवळ सुरू झाली ती एका टप्प्यावरती येऊन पोचली. त्या वेळेला त्या क्षणाला ज्या पद्धतीनं समाजानं अशा पद्धतीच्या एका चळवळी नेतृत्वाला पाठिंबा देणं अपेक्षित होतं, ज्या पद्धतीनं लोक त्या वेळेला त्या नेतृत्वाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची गरज होती, त्या वेळेला लोकांना अवसान घात केला. आणि ह्या अवसान घातामुळे जेव्हा एखाद्या माणसाला वाटतं की आपण अमुक विषयावरनं एक चळवळ सुरू करूया, परंतु त्या चळवळीला तशा पद्धतीनं पोषक पद्धतीनं जर पाठिंबा मिळत नसेल तर त्या नेतृत्व करणाऱ्या माणसाची अशी परिस्थिती होते की करायचं काय. नाव बिंग अ जर्नलिस्ट, मी एक पत्रकार आहे. मला वाटलं की बाबा जर पत्रकार तुम्ही असंच करायला पाहिजे, असंच लिहायला पाहिजे, हे लिहिता कामा नये, त्याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, मग करायचं काय. आणि ते शक्य नाही, ते मला नाही सहन होत. म्हणून त्या मेन स्ट्रीम मधून तुम्ही बाहेर आलात. तुम्हाला काय वाटलं की लोकांना पारदर्शकता पाहिजे, लोकांना सडेतोडपणा पाहिजे. येस, पारदर्शकता आहे, सडेतोडपणा आहे, अभ्यास आहे, संशोधन आहे, सगळं आहे, पण त्याला व्हॅल्यू काय आहे? द व्हॅल्यू इज झिरो. सो व्हेन यू फील की प्रामाणिकपणे काम करून समाजासाठी आपण काहीतरी करायला बघतोय पण समाज त्याच्यासाठी आपल्याला तशा पद्धतीनं रिस्पॉन्सच देत नाही, तर मग अशातनं चळवळी कशा उभ्या राहणार? अशातनं कोण माणूस, सगळेच आमच्यासारखे मूर्ख असू शकत नाही, अशातनं कोण माणूस या चळवळीचं नेतृत्व करणार आणि कशासाठी म्हणून करणार? आणि त्याचमुळे तो एक फेस तयार झाला. माणूस सेल्फ सेंटर्ड झालाय. या राजकारणाने असं एक वातावरण तयार केलेलं आहे की तुला बाकीच्यांचं काय पडलंय, तुला काय पाहिजे सांग, व्हॉट यू वॉन्ट, टेक दिस, टेक दिस. सो ह्या पद्धतीनं आपण सगळे सेल्फ सेंटर्ड झालो. आणि सेल्फ सेंटर्ड झाल्यामुळे जो एक सोशल एक जो समज असतो किंवा सोशल कॉज जो असतो तो आज पूर्णपणे ठप्प झाल्यामुळेच आज विद्यार्थी चळवळ वगैरे त्या सगळ्या गोष्टी आता क्षुल्लक झालेल्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, टेक एन एक्झाम्पल, बहुजन समाज. बहुजन समाज हा लाचार बनलेला आहे, गुलाम बनलेला आहे. मी नेहमीच त्याच्यावरती विचार करतो की असं का घडलंय. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. एक बहुजन समाजाचं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातला एखादा विद्यार्थी चांगला शिकलाय, त्याला चांगली नोकरी मिळाली, ओके, तो गव्हर्नमेंट नोकरीला लागलेला आहे. गव्हर्नमेंट नोकरी लागल्यानंतर त्याला पगार मिळतो, व्यवस्थित पगार मिळतो. तो त्याचं पहिलं काम काय असतं की मला आता पगार मिळतो, मी माझ्या आई वडिलांना आय विल सपोर्ट माय पेरेंट्स. सो पहिला प्रश्न असतो की बाबा आता तुला नोकरी लागली, तुझं आता लग्न व्हायचं, सो लेट्स रिपेअर द हाऊस. इथून त्याचा पहिला प्रॉब्लेम सुरू होतो. घर रिपेअर करायचं झालं तर घराचं मालकी नाहीये, घराची कागदपत्र नाहीये, आणि टू गेट दॅट ओनरशिप ऑफ युअर हाऊस इज सो डिफिकल्ट टास्क. आय थिंक दोतर हॅज वर्कड ऑन लॉ कमिशन. He knows their law commission has given such an excellent report to the government, but government has not done anything on that. So तो कंटाळून जातो, बघतो त्याला ती मालकी मिळत नाही, मग पर्याय राहतो फ्लॅट घेण्याचा. ऑप्शन चल पाड पडू, फ्लॅट घेऊया आणि काहीतरी राहूया, पण ती फ्लॅटची किंमत एवढी असते की ही कॅनॉट एफोर्ड. नाउ देर आर टू ऑप्शन्स बिफोर हिम, आयदर टू टेक लोन और पुट हिमसेल्फ इनटू that payment of loan, otherwise तो म्हणतो फ्लॅट पेन, पहिली गाडी घेऊया. सो ही purchases a brand car, but there is no place for him to park or there is no place for other thing. अशीच परिस्थिती बहुजन समाजाच्या प्रत्येकाची झालेली आहे. त्याच्याकडे पैसा आहे पण इन्व्हेस्ट करायला तो स्वतःचं घर बांधू शकत नाही, फ्लॅट घेऊ शकत नाही. मग तो पैसा खर्च कसा करायचा, मग तो लेविश जगायला शिकतो, बाहेर जातो, मस्तपैकी एन्जॉय करतो, पण घरी येऊन त्याच घरात झोपतो जिथं त्याच्या घराची मालकी त्याला मिळत नाही आणि त्या कुणाबरोबर त्याची कोर्ट कचेरी जी सुरू असते. सो ह्या चक्रव्यूहात हा बहुजन समाज इतका अडकलेला आहे की त्या चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडायचं हेच त्यांना कळत नाही.
आणि ह्या परिस्थितीचा नेमका फायदा या राजकारण्यांनी घेतलेला आहे आणि त्या राजकारणाच्या भरोशावरती आपण कधीतरी त्या चक्रव्यूहातून बाहेर पडू अशा खोट्या आशेनं हा बहुजन समाज जगतोय. सो प्रत्येकाची जर तुम्ही मायन्युटली जर हे करणार, कसं आहे की जेवढा माणूस स्वयंपूर्ण सेल्फ सस्टेन बनतो तेव्हा माणसाची बुद्धी वापरायला माणूस सुरू करतो. जोपर्यंत माणूस स्वतंत्र होऊ शकत नाही तोपर्यंत माणूस स्वतःच्या बुद्धीचा वापरच करू शकत नाही. सो हा बहुजन समाज जो आहे तो या सगळ्या गोष्टीमध्ये इतका गुरफटून राहिलेला आहे की त्या गोष्टीमधून त्याला आता बाहेर, आता काय काय गावात अशी परिस्थिती झाली आहे. टेक एन एक्झाम्पल ऑफ सत्तरी गावात कुठल्याही जा, सगळे सरकारी नोकरीला आहेत, पैसा त्यांच्याकडे आहे, त्याच घरात त्यांनी तेच घर, छोटंसं घर रिपेअर केलेलं आहे, छानपैकी वरती कौलं घातलेली आहेत, गाडी त्याची 3 मीटरचा रस्ता, 1.5 मीटरच्या रस्त्यावरती याची गाडी. सो देर इज नो स्कोप ऑफ एक्सपान्शन. सो व्हॉट टू डू ऑफ दॅट मनी. सो ही थिंग्स माझ्याकडे पैसा आहे, काय करूया. मग तो देर इज नो ऑपॉर्च्युनिटी फॉर हिम टू इन्व्हेस्ट दॅट मनी फॉर हिज बेटर प्रॉस्पेक्ट्स. सो ही इन्व्हेस्ट दॅट मनी इन रॉंग वेज, हाताबाहेर चालले. तर म्हणजे आम्हीच आमचं हे खड्डा खणतोय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि असं डिफिकल्ट सिच्युएशन झालंय की ह्या आता लोकांना याच्यातनं बाहेर काढणार कोण, हे नेमकं सिच्युएशन पॉलिटिशियन्सनं व्यवस्थित पद्धतीनं हेरलेलं आहे आणि त्यांना एकदम फॉर्म्युला मिळालेला आहे की निवडणुका कशा जिंकायच्या, कुठल्या लोकांना पकडायचं, कुठल्या लोकांना आपल्या हातात पकडायचं. आणि इट हॅज बिकम एन एरिथमॅटिक. इलेक्शन्स हॅज बिकम एन एरिथमॅटिक. जी गणित व्यवस्थित पद्धतीनं ज्याला सोडवता येणं शक्य आहे तो लीडर बनत चाललाय. आता तुम्ही सामाजिक विषय घ्या, लोकांच्यावरती अन्याय होतोय म्हणून रस्त्यावरती उतरा, आंदोलन करा, लोक तुम्हाला मतं नाही देणार, तुम्हाला लाईक्स खूप मिळणार सोशल मीडियावरती, लोक कमेंट टाकणार, वा काय मस्त चांगला बोलतो, चांगला हे करतो. बट वोटिंग अँड युअर सोशल इश्यूज आर 2 डिफरंट वेज. देर इज नो लिंक, संबंधच नाही या गोष्टीचा. आणि त्यामुळे या गोष्टी पूरक फॉर मॅनिप्युलेशन ऑफ पॉलिटिकल अरिथमेटिक, या गोष्टी सगळ्या पूरक ठरत आहेत. आणि त्यामुळे कुठलीही सामाजिक चळवळ उभी राहणं ही खूप कठीण गोष्ट आता बनत चालली. आणि ऑब्व्हियसली जसं सरांनी सांगितलं की हॉरायझन मध्ये तरी बाबा तसा लीडर आपल्याला दिसत नाही. कदाचित कौस्तुभ आणि त्या जनरेशनने आता ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे.